नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। अहमदनगरमध्ये धनगर समाजाच्या वतीने पारंपरिक वेशभूषेमध्ये आंदोलन। शिवसेनेचे आमदार रायमुलकर यांच्या समोर कार्यकर्त्यांनी कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा व्हिडिओ झालाय व्हायरल। अहमदनगर शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य, खड्ड्यांची पूजा करून करण्यात आले आगळंवेगळं आंदोलन। आणि नेवासा शहरामध्ये गेल्या 10 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद, लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारांमुळे हा प्रकार घडतोय, उपनगर अध्यक्ष नंदकुमार पाटील यांचा आरोप। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। अहमदनगर जिल्ह्यामधील धनगर समाजाच्या वतीने प्रलंबित असणाऱ्या आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला। यावेळी पारंपरिक वेशभूषेमध्ये जागरण गोंधळ घालून ढोल वाजवून येळकोटच्या जयघोषामध्ये हे आंदोलन करण्यात आले, तर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। केंद्र सरकारच्या मागासवर्गीय आयोगाने सूची नंबर 2 प्रमाणे धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण दिले आहे। महाराष्ट्रामध्ये धनगड ऐवजी धनगर असा केवळ उच्चाराचा फरक आहे, परंतु दोनही एकच जातीचे असून राज्यामधील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावं, या मागणीसाठी अहमदनगर इथे आंदोलन करण्यात आले। जिल्ह्यामधील धनगर समाजाच्या वतीने गेल्या 60 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आलाय। या प्रश्नी सरकारला जाग आणण्यासाठी समाज बांधवांनी पारंपरिक वेशभूषेमध्ये जागरण गोंधळ घालून आणि ढोल वाजवून येळकोट जय मल्हारचा जयघोष करत हे आंदोलन केलंय। यावेळी जिल्हाधिकारी यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। त्यामध्ये धनगर समाजाला तात्काळ अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावं, धनगर आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या परमेश्वर घोडके आणि योगेश कारके या धनगर समाजाच्या हुतात्म्यांना सरकारनं प्रत्येकी 50 लाख रुपये आणि त्यांच्या कुटुंबामधील एकाला सरकारी नोकरी द्यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्यात। या आंदोलनामध्ये धनगर समाज बांधव पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते, तसेच त्यांनी गुरं देखील या आंदोलनामध्ये आणली होती। केंद्र सरकारच्या मागासवर्गीय आयोगामध्ये महाराष्ट्र राज्याच्या सूची नंबर 2 मध्ये 36 नंबरला ओरॉन/ धनगर अशा प्रकारचा आरक्षण आम्हाला दिलेला आहे। परंतु गेल्या 50 वर्षापासून धनगर समाज सातत्याने या आरक्षणाच्या मागणीसाठी लढत आहे, विनंती करत आहे, मोर्चे काढत आहे, उपोषण करत आहे, पण कुठल्याही सरकारला जाग येत नाही। आणि आम्हाला नवीन आरक्षण नकोय। आम्हाला आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना केली त्यामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे, आणि हे दिलेलं आरक्षण सुद्धा राज्य सरकारची त्याला संमती लागते की केंद्र सरकारला आमची काय हरकत नाही धनगर समाजाला STचं आरक्षणाची अंमलबजावणी करायला, अशा प्रकारचं साधं दोनोळीचं पत्र लागतं। पूर्वीच्या सरकारांनी 2 वेळा हे पत्र दिलं निवडणुकीच्या आधी मतं मिळवण्यासाठी, परंतु निवडणुका झाल्या की दोन्ही वेळेला ते पत्र पाठीमागे घेतलं गेलं आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी झालेली नाही। BJP सरकार ज्यावेळेस निवडणुका झाल्या मागच्या पंचवार्षिक 5 वर्षापूर्वी, त्यावेळेस फडणवीस साहेबांनी बारामतीला आरक्षणाचं आंदोलन चालू असताना शब्द दिला की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकालात काढू, परंतु कितीतरी कॅबिनेट त्याच्यानंतर झाल्या, अद्याप तो फडणवीस सरकारला सुद्धा हा विषय गांभीर्याने सरकारने घेतलेला नाही। उलट टाटा इन्स्टिट्यूट नावाची कंपनी या आरक्षणाचा अहवाल देण्यासाठी नेमली गेली, ती आम्हाला कुठल्याही समाजाला आम्हाला मान्य नाही। हे आमची भूल थापा देण्याचं काम चाललंय सरकारचं, हे आमची फसवणूक आहे। म्हणून आमची या सरकारला विनंती आहे, फडणवीस साहेबाला विनंती आहे की तुम्ही निवडणुकीपूर्वी शब्द देऊन आमचे मतं घेतले, आम्ही तुम्हाला सत्तेवर बसवलं आणि आजपर्यंत तुम्ही त्या प्रश्न तो अजिबात निकाली काढला नाही, आणि म्हणून आम्ही तुम्हाला एक सूचनावजा हे आमचे मोर्चे आणि ठिय्या आंदोलन करत आहोत की तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या। आमची शिफारस केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला करा की या समाजाचे आम्हाला जे आरक्षण मिळालेलं ऑलरेडी त्याची अंमलबजावणी करण्यास आमची कुठलीही हरकत नाही, अशा प्रकारचं आपण लवकरात लवकर पत्र द्या। आम्ही तुमची इथून पुढच्या काळामध्ये पाठ राखू, अन्यथा आम्ही तुम्हाला सत्तेमधून खाली घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि ही फक्त सूचना आहे। 31 तारखेला औरंगाबादला आमचा महामेळावा आहे,
8 तारखेला अहिल्यादेवींच्या जन्मस्थानी आमचा महामेळावा आहे. आम्ही कुठेही एस टीला दगड मारित नाही, कुठल्या एस टीची काच पडत नाही, कुठल्या गोरगरीब माणसाला रस्त्यावर अडवत नाही. याचा अर्थ आम्ही अडाणी आहोत, आम्ही शांततेच्या मार्गाने जाणार आहोत, असा कृपा करून सरकारने गैरसमज करू नये एवढी आमची सरकारला विनंती आहे. आणि भविष्यकाळाचा वेध न घेता, भविष्यकाळाच्या आमच्या तीव्र मोर्चाची वाट न पाहता सरकारने येत्या 8-15 दिवसामध्ये हा निर्णय निकाली काढावा आणि आमचा दिलेला शब्द पाळावा एवढीच फडणवीस साहेबांना आणि मोदी साहेबांना आमची विनंती. शाहिद शेख, C24 तास, अहमदनगर. पाथर्डीमध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गोरे मंगल कार्यालयामध्ये सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेकांनी आपल्या मनोगतामधनं अटलजींना श्रद्धांजली अर्पण केली आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गोरे मंगल कार्यालयामध्ये सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. आपले राष्ट्र बलवान, चारित्र्यवान आणि प्रगतीकडे झेपावणारं बनवावं यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं. त्यांचे विचार आचरणामध्ये आणून त्यांना कार्यामधनं अमर ठेवावं. अटलजींचे विचार प्रखरपणे समाजाच्या सर्व थरापर्यंत पोहोचवण्यासाठी एकत्रितपणे काम करणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असं यावेळी आमदार मोनिका राजळे म्हणाले आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती चंद्रकला खेडकर उपस्थित होत्या. यावेळी संतोष दहीफळे, अजय रक्ताटे, महेश अंगारखे, देवीदास खेडकर, रवींद्र आरोळे, बंडू बोरुडे, सीताराम बोरुडे, मिठूभाई शेख, भगवान बांगर, डॉक्टर श्रीधर देशमुख, माणिक खेडकर, नागनाथ गर्जे, काशीबाई गोल्हार, बाळासाहेब ढाकणे, बाबा राजगुरू, ॲडव्होकेट मिर्झा मणियार, अशोक चोरमले, अशोक गर्जे, सोमनाथ खेडकर, डॉक्टर मृत्युंजय गर्जे आदींसह सर्वपक्षीय नेत्यांनी श्रद्धांजलीपर भाषणं केली आहेत. सूत्रसंचालन राजू सुरवसे यांनी केले. आभार डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांनी मानलेत. तर पसायदानानं या सभेची सांगता झाली आहे. आणि 16 ऑगस्टला जेव्हा त्यांचं निधन झालं तर आजपर्यंत, कालपर्यंत इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, त्यांनी अतिशय भरभरून अटलजीबद्दल लिहिलेलं, वाचलेलं आपल्याला अनुभवायला मिळालं. या ठिकाणी अटलजींबद्दल भावना व्यक्त करत असताना ज्येष्ठ नेते अशोकभाऊ गर्जे असतील, अशोकभाऊ चोरमले असतील, मी तर समजते आपल्या पाथर्डी तालुक्याचं भाग्य आहे की या 2 माणसांना, अटलजींना पाहायची, अनुभवायची, बघायची संधी हे आपल्या तालुक्याला या 2 नेत्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेली आहे. कारण अटलजींचं कर्तृत्व असेल, नेतृत्व असेल, व्यक्तित्व असेल, दातृत्व असेल, यांची तुलना कुणाशीच होऊ शकणार नाही. इतकं मोठं त्यांचं काम या देशाने बघायला मिळालेलं आहे. देशाचं सर्वोच्च स्थान या ठिकाणी भूषवत असताना सर्वात महत्वाकांक्षी जर एखादा पंतप्रधान देशाचा विचार करतो, परंतु त्याचबरोबर राष्ट्राचा विकास जर करायचा असेल तर समाजातील प्रत्येक घटकाला, प्रत्येक घटकाचा, प्रत्येक जाती धर्माचा, प्रत्येक पंथाचा मानसन्मान राखला गेला, त्याचा विकासाच्या प्रवाहात त्याला आणलं गेलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाकांक्षी योजना जर आज आपण बघतो, वाड्या वस्त्या ग्रामीण भागावर जर बघितली, दळणवळणाच्या बाबतीत आपण विचार केला तर पंतप्रधान ग्राम सडक सारखी योजना अटलजींनी त्या ठिकाणी आले. आज त्याच रस्त्यांवर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील, देशातील वाडी वस्ती आज जगाच्या नकाशावर आणण्याचं काम अटलजींनी केलं. अटलजी हे फार मोठ्या मनाचे होते. त्यांनी 1999 साली लाहोर पशयात्रा चालू केली आणि त्यांच्याचे उदाहरण त्याचे अनेकाचे उदाहरणे अटलजीला. आम्ही जळगावमध्ये त्यांचं आम्ही अगदी असं अटलजीचं आमचं अगदी 10 फुटाचं अंतर होतं, तिथं आम्ही त्यांचं भाषण ऐकलं. त्यांच्याकडे सुद्धा सुशेळ आपण त्यांची जाहीर सभा ऐकली, अनेक त्यांच्या वेव आले, आमची पुण्यामध्ये सभा ऐकली. आणि असा एक महान नेता गेल्याने आपल्या भारतीय जनता पार्टीचं फार नुकसान झाले. योगा घडून आला म्हणून त्यांची आठवण सदैव राहील. अनेक मान्यवरांनी या ठिकाणी अटलजीबद्दल अत्यंत वेगवेगळे विचार मांडले, त्यांच्या जीवनाच्या घटना सांगितल्या. सर्वांना आपण सांगायला पाहिजे तर 1 महिनाही पुरणार नाही, परंतु ज्यांनी देश सांभाळला, देशाची शान जगात वाढवली आणि पर्यायाने आपलंही सांभाळलं, म्हणून मी अशा महान नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब, पाथर्डी तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. केवळ राजकारणामध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना माझी मनापासून विनंती की आपण अटलजीचं निश्चितपणे अभ्यासावं, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
स्वर्गीय राजाभाऊ राजळे मित्रमंडळाच्या वतीने, मोनिकाताई राजळे महिला भगिनीच्या वतीने व महिला भाजप तालुका आघाडीच्या वतीने व आमच्या भंडार परिवाराच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो. ते केल्यामुळं आज भारतीय जनता पार्टीचं सामाजिक कार्यामध्ये फार दुःख झालेलं आहे. म्हणून मी त्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्रद्धांजली वाहतो. वृत्तसंकलन विभाग C24 तास पाथर्डी. अहमदनगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कत्तलखाने आहेत. येथील जनावरांचे वेस्टेज बुरुडगाव कचरा डेपोमध्ये टाकलं जाते. त्यामुळे बुरुडगाव परिसरामध्ये मोठी दुर्गंधी पसरली आहे. याच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी हे वेस्टेज थेट महानगरपालिकेच्या दारामध्ये आणून टाकलं. त्यामुळे मनपाची मोठी नाचक्की झाली आहे. बुरुडगाव कचरा डेपोमध्ये जनावरांचं वेस्टेज टाकलं जातंय. त्यामुळे इथे मोठी दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी याचा निषेध म्हणून पालिकेच्या दारामध्ये संध्याकाळी जनावरांचं वेस्टेज आणून टाकलंय. तसेच गावकऱ्यांनी मनपा प्रशासनाचा निषेध केलाय. अहमदनगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कत्तलखाने आहेत. जनावरांची कत्तल केल्यानंतर त्यांचे वेस्टेज थेट डेपोमध्ये टाकलं जात आहे. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. याकडे मनपा दुर्लक्ष करत आहे. मनपाला बुरुडगावच्या गावकऱ्यांनी निवेदन देऊन देखील काहीच कारवाई झाली नाहीये. त्यामुळे गावकऱ्यांनी हे वेस्टेज थेट मनपाच्या दारामध्ये नेऊन टाकले. त्यामुळे मनपाची नाचक्की झाली आहे. या वेस्टेजमध्ये जनावरांची अवशेष आणि मृत जनावरं होती. प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांना ही मोठी चपकार मानली जाते. रात्री उशिरापर्यंत हे वेस्टेज उचलण्याचं काम इथे सुरू होतं. शाहीद शेख C24 तास अहमदनगर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. मेहकर मतदारसंघाचे आमदार संजय रायमुलकर यांच्या समोरच त्यांच्या कार्यकर्त्यांनी कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्याला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करत धमकी दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओची सध्या मोठी चर्चा आता रंगू लागली आहे. कर्मचाऱ्याला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करत धमकी दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये शिवाजी मामणकर C24 तास बुलढाणा. पुण्यामध्ये पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं सांस्कृतिक कट्ट्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं पत्रकारांशी संवाद साधलाय. तसेच सई ताम्हणकर यांचा मुद्दा खोडून काढलाय आणि नायिका प्रधान चित्रपट असेल तर वाढीव मानधन घेणं योग्य आहे असं मत मांडलंय. नायकाला जे मानधन चित्रपटामध्ये दिलं जातं तेच मानधन नायिकेला मिळावं अशी पोस्ट सई ताम्हणकरनं इंस्टाग्रामवर टाकली होती. सईच्या या मताशी मी सहमत नाहीये. जर तो चित्रपट नायिका प्रधान असेल तर दिग्दर्शकानं नायकाच्या तुलनेमध्येच मानधन द्यावं असं मत अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं व्यक्त केलंय. पुण्यामध्ये पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं सांस्कृतिक कट्ट्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी तेजस्विनी पंडित हिनं पत्रकारांशी संवाद साधलाय. सई ताम्हणकरचा तेजस्विनी पंडितनं मुद्दा खोडून काढलाय. जेव्हा एखादा चित्रपट मार्केटमध्ये येतो तेव्हा नायक कोण आहे असा प्रश्न निर्माते विचारतात. त्यावरच सर्व टीमचं भवितव्य अवलंबून असतं. एखादा नायक जर चांगला व्यवसाय चित्रपटामधनं देत असेल तर त्याच्या सारखंच मानधन नायिकेला कसं देता येईल. जर तो चित्रपट नायिका प्रधान असेल तर वाढीव मानधन घेणं योग्य आहे असं मत तेजस्विनीनं व्यक्त केलंय. मराठी चित्रपटामधील अनेक अभिनेते अभिनेत्री दक्षिण चित्रपटसृष्टीमध्ये चांगल्या भूमिका करतायत. तेथील दिग्दर्शक मराठी भाषा हा मुद्दा घेत नसून तिथे कलेला प्राधान्य दिलं जातं. पण हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हे अभावानंच दिसून येतं. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मराठीला दुय्यम स्थान मिळतंय अशी भावना तेजस्विनीनं व्यक्त केली आहे. आता बऱ्याच आपल्या नायिका आहेत ज्या काम करू लागल्या आहेत. पूर्वीचं मी सांगते, जेव्हा मी हिंदीचे ऑडिशन्स देत होते तेव्हा हिंदी लोकांचं कायम असं म्हणणं असायचं की मराठी बोलणारे जेव्हा हिंदी बोलतात तेव्हा त्यांच्यात खूप मराठी ॲक्सेंट येतो. पण मी कायम याला विरोध केलाय. याचं कारण हे की जेव्हा यूपीवाला हिंदी बोलतो तेव्हा त्याचं यूपीचंच येतं. जेव्हा मद्रासी हिंदी बोलतो तेव्हा त्याचा तोच टोन येतो. पण मराठी त्यांना चालत नाही. याच्याविषयी माझं काही म्हणणं नाहीये.
ठीक आहे, मला अल्टिमेटली मला असं वाटतं की हा सिनारिओ चेंज होत गेला. आज अनुराग कश्यप किंवा रोहित शेट्टीच्या मॅक्सिमम फिल्म्समध्ये मराठी कलाकारच काम करतात. मग त्या मुली असू देत, ते मुलं असू देत. आणि दक्षिण भारतात जे काही चित्रपट बनतात किंवा जे काही इंडस्ट्री आहे जी टॉलिवूड म्हणून आपण तर त्याचं समीकरणच खूप वेगळं आहे. त्यांच्यासाठी स्टार्स, आता अंजली पाटील नावाची आपली मराठी पोरगी आहे, ती तिकडे खूप काम करते. राधिका आपटे खूप काम करते. आता अमृता खानविलकर करते, सई ताम्हणकर करते. हे सगळ्या हिंदीमध्ये काम करणाऱ्या मुली आहेत, तमिळमध्ये काम करणाऱ्या मुली आहेत. सो मला वाटतं देर आहे दुरुस्त आहे. हळूहळू का होईना या सगळ्या गोष्टी पुढे जाणार आहेत. कुठेतरी एक ब्रेक थ्रू येणार आहे, येतोय रादर मला असं वाटतं. त्यामुळे मला सईचा मुद्दा एवढ्यासाठी पटला नाही आणि हे मी माझ्या मॅनेजरांना पण सांगितलं. खूप बेसिक गोष्ट आहे. सई माझी खूप जवळची मैत्रीण आहे, पण तरी मित्रांमध्ये हाला हा मिळवणारी मी नाही. तर सईनी सांगितलं की मेलच्या इक्वालिटीनुसार पैसे मिळाले पाहिजे, इक्वल पैसे मिळाले पाहिजे. पण माझं असं म्हणणं आहे की स्वप्नील जोशी आज जेवढा बिझनेस आणतो तेवढा तेजस्विनी पंडित किंवा सई ताम्हणकर किंवा सोनाली कुलकर्णी आणते का? नाही ना. अंकुश जेवढा बिझनेस आणतो तेवढा सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित किंवा अमृता खानविलकर किंवा सोनाली कुलकर्णी आणते का? नाही. टेबलवरती जेव्हा चित्रपट विकायला ठेवतात तेव्हा विचारलं जातं कास्टिंग काय आहे. कास्टिंगमध्ये आधी पुरुषाचं नाव घेतलं जातं. तो पुरुष खरंच त्याचं फॅन फॉलोइंग तेवढं आहे म्हणून त्याला पैसे जास्त देतात, माझं काहीच म्हणणं नाही. मी ह्याच मताची आहे की स्त्रीला पैसे मिळाले पाहिजेत, पण जेव्हा ती फिमेल ओरिएंटेड फिल्म असते. फिमेल ओरिएंटेड फिल्म मध्ये सुद्धा फिमेल कलाकाराला कमी पैसे मिळतात पुरुषापेक्षा. असं का? माझं म्हणणं हेच आहे की तिला पैसे मिळालेच पाहिजे, तिला जास्तच पैसे मिळाले पाहिजेत. पण हे तिच्या फिल्म मध्ये जेव्हा ती लीड रोल करते, जेव्हा तिची मेहनत जास्त आहे, तिचे टाइम एनर्जी जास्त आहे, हे सगळं जेव्हा ती जास्त देते ना, तेव्हा तिने डेफिनेटली हे करावं. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. अहमदनगर शहरामध्ये रस्त्याची चाळण झाली आहे. अंतर्गत रस्त्यावरती आणि महामार्गावरती खड्डेच खड्डे झालेत. कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरती देखील असंच चित्र आहे. त्यामुळे पैलवान सुभाषभाऊ लोंढे मित्रमंडळाच्या पुढाकारानं या ठिकाणी विद्यार्थी आणि स्थानिक युवकांनी येथील खड्ड्यांची पूजा करून आगळं वेगळं आंदोलन केलंय. खड्ड्यांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर शहरामध्ये कुठेही जा, रस्त्यावरती कोणी मिळो न मिळो, मात्र खड्डे अवश्य मिळणार. अंतर्गत रस्त्यावरती खड्डे काही नवीन नाही आहेत, परंतु आता या खड्ड्यांनी महामार्ग देखील सोडला नाही. कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरती देखील असंच काहीसं चित्र आहे. महामार्गावरती खड्डेच खड्डे पडलेत आणि याचा फटका तिथून ये जा करणाऱ्या नागरिकांना आणि प्रवाशांना बसतोय. या खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागलाय. त्यामुळे स्थानिकांनी चिडून या ठिकाणी एक आगळं वेगळं आंदोलन केलंय. या रस्त्यावरती शाळा असल्यामुळे विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येनं या ठिकाणावरून वाहतूक करत असतो आणि खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागतोय. त्यामुळे पैलवान सुभाषभाऊ लोंढे मित्रमंडळाच्या पुढाकारानं या ठिकाणी एक आगळं वेगळं आंदोलन करण्यात आलंय. रहदारी करणारे विद्यार्थी आणि स्थानिक युवकांनी या ठिकाणी खड्ड्यांची पूजा करून हे आगळं वेगळं आंदोलन केलंय. सतत प्रशासनाला कळून सुद्धा या ठिकाणी कुठलीही सुधारणा होत नाहीये. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलंय आणि याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आलाय. आज या ठिकाणी पैलवान सुभाषभाऊ लोंढे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व तरुण कार्यकर्ते या ठिकाणी नगर कल्याण रोड जो नेप्ती नाक्यापासून 500 फुटाच्या अंतरावरती जो शिना नदीवरती ब्रिज आहे त्या ठिकाणी गेल्या 2 ते 3 महिन्यापासून खड्डे पडलेले आहेत आणि ते खड्डे असे आहेत की आमच्या या नगर कल्याण रोडनी शिवाजीनगर, आदर्शनगर, आनंद पार्क परिसरातील विद्यार्थी शाळेमध्ये जा-ये करतात, सायकलवर करतात, रिक्षाने करतात. त्या ठिकाणी अनेक वेळेस ॲक्सिडेंट सुद्धा घडलेले आहेत. परंतु हे सगळं होत असताना सुद्धा महानगरपालिका याकडे दुर्लक्ष का करते हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे.
आणि असे अनेक प्रश्न आहेत या ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचलं जातं, त्यावेळेस विद्यार्थ्यांचा तो अंदाज लक्षात येत नाही. बरेचसे विद्यार्थी पडझड होते, विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दुखापत होते. त्यावेळेस अशा अनेक विद्यार्थ्यांना आम्ही दवाखान्यामध्ये नेण्याचं सुद्धा काम या ठिकाणी पैलवान सुभाष लोंढे भाऊंच्या नेतृत्वाखाली करत असतो. मी महानगरपालिकेला या ठिकाणी आमच्या पैलवान लोंढे भाऊंच्या युवकांच्या नेतृत्वाखाली एकच विनंती करेल की या ठिकाणी लवकरात लवकर ते रस्ते त्या ठिकाणी बुजले कसे जातील आणि हा रस्ता चांगला कसा होईल याकडे आपण लक्ष द्यावं, हीच आमची सर्व नागरिकांची खऱ्या अर्थाने विनंती असेल. धन्यवाद. जय हिंद, जय. आज नगर कल्याण रोड येथे नगरसेवक पैलवान सुभाष भाऊ लोंढे मित्रमंडळाच्या वतीने जे काही खड्डे आहेत ते शालेय विद्यार्थी जमा झालते आणि त्यांच्या हस्ते तिथं खड्ड्यांची आज हार घालून आरती करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी येता जाता या खड्ड्यांमुळे स्थानिक नागरिकांना, रहिवाशांना, त्याच्याच मुलांना, शाळकरी मुलांना इजा, दुखापत, पडझड या गोष्टी होत राहतात सतत. आणि या ठिकाणी ॲक्सिडेंट होऊन 2-3 नागरिक हे मयत झालेले आहेत. तर याकडे महापालिकेचं अजिबात लक्ष नाही आहे आणि आम्ही सतत पाठपुरावा करून सुद्धा महापालिकेने, माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आणि बाकी कुणीच त्याकडे काहीच लक्ष दिलेलं नाही आहे. दरवेळेस आम्ही पाठपुरावा करतो पण कुणीच प्रशासनाकडे काहीच लक्ष देत नाही आहे. आज त्यामुळे आम्ही नगरसेवक पैलवान सुभाष भाऊ लोंढे यांच्या नेतृत्वाखाली आज हे काम आम्ही दरवेळेस करत असतो आणि आज पुन्हा केलेलं आहे. तरीसुद्धा प्रशासन याकडे लक्ष देत नाही. जर यापुढे एखाद्याचा बळी गेला तर यासाठी फक्त प्रशासनच जबाबदार राहणार आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे आणि यापुढे जर त्यांनी लक्ष नाही दिले, हे खड्डे जर नाही बुजले गेले 8 दिवसामध्ये, तर त्यावरती आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत. एवढंच आमचं प्रशासनाचं म्हणणं आहे. शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर. केरळमध्ये पुराचं संकट आलंय, तसेच माजी पंतप्रधान वाजपेयी यांचं निधन झालं आणि काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांचं देखील निधन झालं. या सर्व कारणांमुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी माझा वाढदिवस साजरा करू नका असं आवाहन भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बहुजन हृदय सम्राट हेमंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलंय. भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बहुजन हृदय सम्राट हेमंत पाटील यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय. केरळमधील पुरामध्ये मृत्युमुखी पडलेले नागरिक तसेच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन आणि काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांचं निधन या सर्व गोष्टींमुळे त्यांना श्रद्धांजली म्हणून माझा वाढदिवस कोणीही साजरा करू नका, बॅनरबाजी करू नका असं आवाहन देखील त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना केले. येत्या 29 ऑगस्टला आझाद मैदान मुंबई इथे धनगर समाज आरक्षण आणि मराठा समाज आरक्षण मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. सगळ्या नागरिकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलंय. माझं आता वय आहे 48. 12 वर्षापासून माझा वाढदिवस साजरा केला जातो. 25 वर्षाचा असतानापासून गाव लेवलला, तालुका लेवलला, महाराष्ट्र लेवलला माझा वाढदिवस साजरा केला जात होता. मागील वर्षीसुद्धा माझा वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा केला होता. यावर्षी हा वाढदिवस मी माझा साध्या पद्धतीने करण्याचं ठरवलं. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, पुणे शहरातील सर्व कार्यकर्त्यांना, महाराष्ट्रातील सर्व बांधवांना सांगितलं की माझा वाढदिवस साजरा न करता आपण पुणे येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारका शेजारी त्यांना हार घालून आपला हा वाढदिवस साजरा केला असं आपण गृहीत धरू. कारण देशामध्ये केरळ या ठिकाणी जी घटना घडली, एक भाजपचे चांगले नेतृत्व गमावलं, वाजपेयी साहेब ते गेले, आज गुरुदास कामत गेले, असे अनेक महापुरुष, चांगले वक्ते, नेते, पुढारी चाललेत. आणि केरळ येथे जी घटना घडली त्या घटनेमध्ये जे 400 ते 500 लोक वाहून गेली, काही लोक बुडून गेली. त्यामुळे मी वाढदिवस न साजरी करण्याचं ठरवलं आणि हा वाढदिवस माझ्या महाराष्ट्रातील सर्व धनगर बांधवांना मी अर्पण करत आहे. माझ्या महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी मी हा वाढदिवस साजरा न करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी 29 ऑगस्ट 2018 रोजी दुपारी 12 वाजता आझाद मैदान या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं व आपल्या धनगर, मराठा, मुस्लिम, मातंग अनेक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि भव्य दिव्य असा आपला हा मेळावा साजरी करावा
हीच मी आशा व्यक्त करतो. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. ऐन पावसाळ्यामध्ये नेवाशामध्ये महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाले, त्यामुळे गेल्या 10 दिवसांपासून इथे पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय. दरम्यान लोकप्रतिनिधींच्या नातेवाईक ठेकेदारांमुळे नेवासेकरांवरती पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली असा आरोप नेवासा नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी पत्रक काढून केलाय. नेवासा शहरामध्ये महिलांना पावसाळ्यामध्ये हंडे डोक्यावरती घेऊन पाण्यासाठी वणवण करावी लागते. कोट्यावधींचा निधी खर्च करून देखील नेवासेकरांना वेळेवरती पाणी मिळत नाहीये आणि मिळतं ते पण गाळ मिश्रित पाणी. प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या ट्रान्सफॉर्मर नादुरुस्तीमुळे गेल्या 10 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी डोक्यावरती हंडे घेऊन फिरावे लागतंय. या पाणी योजनेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झालंय. त्यामध्ये कामाची अपूर्तता, वारंवार नादुरुस्त होणारे ट्रान्सफॉर्मर, वीज बिलाच्या अभावी खंडित होणारा वीज पुरवठा, नागरिकांना अनेक वर्षांपासून मिळणारं गढूळ पाणी, यामुळे ही पाणी योजना नेवासेकरांना असून अडचण आणि नसून खोळंबा अशीच बनली आहे. ठेकेदारांमुळे नेवासेकरांवरती पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली असा आरोप नेवासे नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी केलाय. याबाबत काढलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये पाटील यांनी म्हटलंय की राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत विशेष दुरुस्ती करण्याकामी 2013-14 मध्ये 2,49,72,402 मंजूर झाले होते. या योजनेअंतर्गत फिल्टर दुरुस्ती करून कार्यान्वित करणं, प्रयोगशाळा अद्ययावत उभारणी करणं, इलेक्ट्रिक मोटार दुरुस्ती किंवा नवीन बसवणं, नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणं आदी कामं करणं गरजेचं असताना देखील याप्रमाणे अद्यापर्यंत 70% कामं देखील झालेली नाहीयेत आणि असं असताना प्रशासनानं सदर कामाचं बिल अदा केलंय. नेवासा शहरामधील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या ट्रान्सफॉर्मर नादुरुस्ती झाल्यामुळे नागरिकांना 10 दिवसांपासून पाण्याचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. ऐन पावसाळ्यामध्ये महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय. तरी याबाबत प्रशासनानं योग्य नियोजन करून पाणी पुरवठा योजना ताबडतोब कार्यान्वित करावी आणि शासनानं संबंधित कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावरती कारवाई करावी. अन्यथा क्रांतिकारी पक्षाचे सर्व नगरसेवक नेवासेकरांना बरोबर घेऊन मोठं आंदोलन छेडतील असा इशारा नंदकुमार पाटील यांनी दिलाय. नेवासा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या जाकवेलच्या ट्रान्सफॉर्मर नादुरुस्तीमुळं नेवासकरांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आलेली आहे. ह्यासाठी नगरपंचायतीने दुरुस्तीची भूमिका घेतलेली आहे, परंतु 2013-14 साली राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत नेवासा पाणी पुरवठा योजनेला विशेष दुरुस्तीसाठी 2,49,72,402 रुपये मिळाले होते. परंतु ठेकेदारांनी जवळजवळ 70% काम न करता पूर्ण बिल काढलेलं आहे. कारण की संबंधित ठेकेदार हा नेवासा तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांचा जवळचा नातेवाईक असल्यामुळे त्यांनी प्रशासनाला हाताशी धरून काम न करता पूर्ण बिल काढलेलं आहे. त्यामुळं संबंधित कामामध्ये नवीन ट्रान्सफॉर्मर टाकणे, जाकवेल आणि फिल्टर प्लांटवर नवीन ट्रान्सफॉर्मर टाकणे असं असताना देखील कुठल्याही प्रकारचे नवीन ट्रान्सफॉर्मर न टाकता जुनेच ट्रान्सफॉर्मर असल्यामुळं ते कालबाह्य झालेले असल्यामुळं ते वारंवार नादुरुस्त होतात. त्यामुळं नेवासकरांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागत आहे. त्याचबरोबर फिल्टर प्लॅन्टचं सुद्धा कुठलंही काम न झाल्यामुळं नेवासकरांना गाळ मिश्रित आणि अशुद्ध पाणी पिण्यास मिळत आहे. ह्या संदर्भात 28/8/2017 आणि 29/8/2017 रोजी
क्रांतिकारीच्या 10 नगरसेवकांनी संबंधित कामाच्या चौकशी होण्यासाठी उपोषण केलं. त्या उपोषणामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची लेखी आश्वासन दिलं. त्यानंतर 18/11/2017 साली नगरपंचायतच्या सर्वसाधारण मीटिंगमध्ये एकमताने ठराव करण्यात आला की संबंधित कामाची IAS अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली निपक्षपाती चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी आणि त्याला तोपर्यंत काळ्या यादीत टाकण्यात यावं असा ठराव झालेला असताना सुद्धा आजपर्यंत प्रशासनाने ह्याबाबत कुठलीही दखल घेतली नाही. या निमित्ताने मी शासनाला एकच निवेदन देऊ इच्छितो, जर ह्याची दखल घेऊन चौकशी जर केली नाही तर क्रांतिकारीचे सर्व नगरसेवक नेवासकरांना बरोबर घेऊन मोठं आंदोलन उभारतील आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार शासन राहील. तरी शासनाने ह्याची वेळीच दखल घेऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी. शंकर नावदे, C24 तास, नेवासा. धनगर समाजास अनुसूचित जमातींच्या आरक्षणासाठी कोपरगाव तालुक्यातील सकल धनगर समाज बांधवांच्या वतीनं कोपरगाव तहसीलवरती मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी मागण्यांचं निवेदन तहसीलदार किशोर कदम यांना देण्यात आलंय. या ठिकाणी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. धनगर समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये नमूद केलेल्या अनुसूचित जमातीच्या सवलती महाराष्ट्र शासनानं त्वरित लागू कराव्यात. यासाठी कोपरगाव तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या बांधवांनी कोपरगाव तहसील कार्यालयावरती भव्य धनगर आरक्षण मोर्चा काढला. या मोर्चास शुक्रवारी सकाळी 10 वाजता शहरामधील खंडोबा मंदिर इथून सुरुवात करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा यांना अभिवादन करून सदर मोर्चाचे तहसील कार्यालय इथे निषेध सभेमध्ये रूपांतर झालं. या मोर्चामध्ये आंदोलनकर्ते मेंढ्या घेऊन सहभागी झाले होते. बंडी, धोतर, फेटा, घोंगडी, भंडारा, जागरण, गोंधळी अशा पारंपरिक वेशामध्ये हे आंदोलनकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी म्हटलंय की धनगर समाजाला STच्या सवलती त्वरित लागू कराव्यात. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं नाव देण्यात यावं. मेंढपाळांना मेंढ्या चारण्यासाठी राखीव कुरणं द्यावीत. आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत. आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या धनगर बांधवांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत मिळावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. सदर मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. या प्रसंगी विविध आंदोलनकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्यात. या प्रसंगी मोठ्या संख्येनं सकल धनगर समाज बांधव इथे उपस्थित होते. त्याला उपजीविका करताना महत्वाचं की गाव सोडावं लागलं आणि त्यांच्या मुलाचं शेकडो वर्ष शिक्षणापासून ते मुलं अगदी 5-7 वर्ष झाला का तो मेंढ्या मागं सुरू झाला, मेंढ्या मागं जायला लागला. म्हणजे अशा परिस्थितीत त्याला शिक्षणाची सुद्धा सोय नाही आणि कुठल्याही प्रकारचं सरकारचं अनुदान नाही आणि सर्व सोयी सुविधेपासून हा समाज खऱ्या अर्थानं वंचित ठेवला. आणि या आरक्षण दिले असताना सुद्धा याच्यामध्ये प्रामुख्याने मला असं सांगायचं की धनगर आणि धनगड ही जात अस्तित्वात नसताना आपल्याला काही राज्यकर्त्यांनी स्वातंत्र्य झाल्यानंतर की धनगड हाच मग शब्द तसाच ठेवला आणि धनगराचा अपभ्रंश करून तो इंग्लिशमध्ये जो शब्द होता तो धनगड कसा राहिला. म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे. फक्त अपभ्रंश हा जर झाला हा दूर करा. आम्हाला आमचं एवढंच मागणं आहे, आम्हाला आरक्षण द्या. नाही आमचं फक्त अपभ्रंश जो झालेला आहे तो आणि त्याच्यामध्ये काही राज्यामध्ये दिलेले पण आहे. मला यामध्ये खेद वाटतो का इतके कसे निष्ठुर लोक आहेत. 4 वर्ष होऊन सत्तेत येऊन भाजप सरकारने आम्हाला आश्वासन देऊन व लगेच सत्तेत आल्यानंतर तुम्हाला आरक्षण देऊन असं गाजर आम्हाला दाखवून आज समाजाला भ्रमित केलं आहे. त्यांनी जो शब्द दिला आहे तो पाळावा यासाठी आज महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे. आणि आरक्षण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेलं आहे. आम्ही काही वेगळं मागत नाही. आम्ही कहू आम्हाला वेगळं आरक्षण द्या व घटनेत बदल करा आम्ही असं म्हणत नाही. आम्हाला
भ्रष्टाचाराचा फरक आहे हा फक्त शासनाने शिफारस पाठवून पुढे द्यावे, यासाठी आम्ही शासनाला जाग यावे म्हणून हा एक शांततेत मोर्चा काढलाय. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली आणि घटनेच्या माध्यमातून 36 नंबरला धनगर आणि धनगर वरांमध्ये 36 नंबरला घटनेत आहे. आमच्या शासनाला एवढीच सांगणं आहे की हे आमचं शिफारस नाही, फक्त आमची दुरुस्ती आहे. या दुरुस्तीचं लवकरात लवकर आम्हाला एसटीचे सर्टिफिकेट द्या. आमचं गेल्या महिन्यापासून या माध्यमातून प्रत्येक राज्यभर आंदोलन चालू आहे. आम्ही शांत आहे, तोपर्यंत शांत आहे. नेहमी लोक सांगतात धनगरांना 2 मेंदू असतात, एक गुडघ्यात आणि एक डोक्यात. जो गुडघ्यातला मेंदू जर डोक्यात गेला आणि दोन्ही मेंदूची जर टक्कर झाली तर एकही मंत्र्याला आम्ही राज्यभर फिरून देणार नाही. माझ्या भावांनो, आपण शांतता सगळे आंदोलन करायचे आणि शिस्तप्रिय आपला समाज आहे. ज्या ज्या ठिकाणी आंदोलन असतील पुढे असो, आपण ताकदीनं खांद्याला खांदा लावून लढायचं आहे आणि आपली आर्य फारची लढाई आहे. या लढाईमध्ये आता नाही तर कधीच नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, या सरकारला या सरकारला सत्यात बसवलं आणि या सरकारचा माज उतरायचा असेल तर आपली हीच वेळ आहे. लक्ष ठेवून आहे. प्रत्येक जण विधानसभेत म्हणतो की समाजाला धनगर समाजाचं काय झालं. जे काल सत्यात होते ते सुद्धा आज प्रश्न विचारतात, धनगर समाजाला कधी आरक्षण देणार. आज पण म्हणते, आज जे सत्यात बसले त्यांनी बारामतीला सांगितलं आम्ही पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देऊ. अरे काय झालं. या मुख्यमंत्री आपल्या आंदोलनाचं निवेदन घ्यायला आले होते. आमचं सांगणं आहे मुख्यमंत्र्याला, येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर आमचा एसटीचा प्रश्न मार्गी लावा. आमची घटना शिफारस नाही, आम्हाला एसटीचे सर्टिफिकेट द्या. एवढेच माझ्या या समाजाकडून त्या शासनाला विनंती करतो. आणि 1979 ला माननीय मंडळ आयोगाने सुद्धा धनगर आणि धनगर एकच म्हणल्याचं मान्य केलं आहे. सांगायचा उद्देश असा आहे की 2004 पर्यंतचे पुरावे आम्ही 113 पुरावे शासनाला सुपूर्द केले. म्हणजे बांधवांनो, या महाराष्ट्रामध्ये धनगर समाज 2 नंबरची लोकसंख्या, देशामध्ये धनगर समाजाची 20 कोटी लोकसंख्या, महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी लोकसंख्या. एवढ्या बहुबल मोठ्या प्रमाणात समाज असून सुद्धा तुम्हाला आम्हाला तुमच्या हक्कासाठी रस्त्यावरती उतरण्याची वेळ आलेली आहे. थोडा आत्मसन्मान जागा केला पाहिजे. आम्हाला आरक्षण का असावं. आम्हाला डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे. आमचा तो घटनात्मक अधिकार आहे. आम्हाला समावेश करू नका. आमचा समावेश त्याच वेळेला झाला. आमची तुम्ही शिफारस करा, आमची तुम्ही अंमलबजावणी करा. अंमलबजावणीसाठी आमचं या ठिकाणी आंदोलन आहे. बांधवांचं सरकार आल्यानंतर 15 दिवसात धनगर समाजाला आरक्षण देऊ. 2009च्या निवडणुकामध्ये सोलापूरच्या ज्या वेळेला माढा मतदारसंघात शरदचंद्र पवार साहेब उभे होते त्यावेळी त्यांनी जाहीरनाम्यामध्ये सांगितलं 5 नंबर 16 वरती ज्या वेळेला आमचं सरकार येईल त्यावेळेला धनगरांनी भटक्या मुक्तांसाठी आम्हाला आरक्षण देऊ. त्याही सरकारने आम्हाला फसवलं, याही सरकारने फसवलं. आता मात्र फसवायचं नाही, लक्षात ठेवा. आपल्या खांद्यामध्ये लांडगे घुसलेले आहे. हे लांडगे आता आपल्याला दीपक भाऊच्या कुराडी उचलून लावायचे, लक्षात ठेवा. सगळ्यांनी जागृती ठेवा. येणाऱ्या निवडणुकामध्ये सकल धनगर समाजाच्या सगळ्या मागण्यांना मी कोपराबाद शहराचा प्रथम नागरिक म्हणून 100% पाठिंबा देत आहे. सगळे राजकीय पक्ष केवळ मतांच्या लालसेपायी तुम्हाला पाठिंबा देणार आहे. चार वर्षापूर्वी तुम्हाला स्वतंत्र या शासनाने त्याने आरक्षण देऊ अजून त्याने दिलेलं नाही. आणि आज तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे जे कोणी तथाकथित माजी मुख्यमंत्री मंत्री आहेत तेही तुम्हाला पाठिंबा देतात. त्यांना जाहीरपणे विचारलं पाहिजे की 60-70 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होता, तुम्ही त्यावेळेस का झटमध्ये होता तुम्ही केवळ मतांसाठी तुमचे मतं मिळवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक पाठिंबा देतो. आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की 27 तारखेला मुंबईमध्ये 11 वाजता मीटिंग बोलवली. काय 4 वर्षांतर जावं. मी तुम्हाला सांगतो
किंवा घोषणा देऊन काय भागणार नाही. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर चला, तर जाऊन गेल्यावर राम शिंदेला त्याच्या घराच्या बाहेर पडायला बचाव करा. आपण का भिकारी आहे? ज्या ठिकाणी मला जाहीर करायला आनंद होतो, इंग्लंड नगराध्यक्ष झाल्यानंतर ज्या कोपराबाबाजी नवीन पाणीपुरवठा योजनेचं काम चालू आहे, कोपरा पाणीपुरवठा योजनेमधल्या 10 टाक्यांपैकी सगळ्यात मोठ्या आणि उंच टाकीला पूर्ण श्लोक आलेला मी समाजामध्ये काम करतो. पण एक गोष्ट मी जाहीरपणे सांगून टाकतो, माझ्या घरामधली माझ्या मोठ्या सुनबाई धनगर समाजाच्या आहेत. त्याच्यामुळे आपण पाहूनच एकमेकाचे बऱ्याच गोष्टी बोलता सारख्या आहेत. भाजप सरकारला भाजप सरकार म्हणते, परंतु धनगर समाज भाजप सरकारला एक विचारलेलं सरकार म्हणून म्हणतो. कारण या सरकारला धनगर समाजाविषयी मिळाला की कुठेतरी यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा उठतो. खऱ्या अर्थानं खरोखर यांना धनगर समाजाला आरक्षण द्यायचं नाही, फक्त कुठतरी टाळाटाळ झाली. खरोखर जर तुम्ही आरक्षण देणार नसाल, धनगर समाज ज्यावेळेस विषय काढतो त्यावेळेस फक्त म्हणतात अभ्यास चालू आहे. यापुढे 2019 ला जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर धनगर समाज तुमच्यासाठी सेपरेट शाळा काढेल. मुख्यमंत्र्यांनी त्या शाळेत पहिला विद्यार्थी म्हणून ऍडमिशन घ्यावं या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जीव लागल्यामुळे समाजात आठवत नाही. यांना विजय ओवाळणींनी सांगितल्याप्रमाणे यांचा मानगट धरून त्यांना समाजाची ताकद दाखवली पाहिजे. करतो सन्मान्य सर्व आरक्षण संघर्ष समिती आपली सर्व धनगर सकल समाजाला विनंती आहे, आपण सर्व कुठल्याही जातीपाती कुठला पक्ष आणि कुठलाही धर्म करून आपण आलेलो आहे. आपल्या फक्त आरक्षणासाठी आपण लढतो. आपण पुढं आकाशावर हक्क दाखवला नाही, पुढं जमिनीवर हक्क दाखवला नाही, मित्र फक्त आपण एकाच्या अक्षरासाठी आतापर्यंत भांडवलंय. तर सर्व विनंती आहे आपण इथून पुढे लक्ष ठेवा. एक गोट हे आपलं त्या ठिकाणीच गेलं पाहिजे जिथे आपला हक्क जाणून देईल. जय हिंद. 4 वर्षापूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी बारामतीत येऊन त्यांनी सांगितलं की पहिल्या कॅबिनेट मंत्र्यांची बैठक घेताना तुमच्या धनगराला नक्कीच न्याय दिला जाईल. अहो कुठं गेला न्याय? अहो न्याय तर नाही, परंतु आज चांगला जर विचार केला तालुक्यामध्ये आमच्या धनगर समाजाला आम्ही ज्या आईलाबाई होळकरनी सर्व समाजासाठी 12 वेळ काढलेली लोकांचे विचार केले. आज आमचे मेंढपाळांचे मुलं ते जर शाळेचा विचार जर केला तर नाही शाळा. आईलाबाई होळकरच्या कमीत कमी नावाने तरी कोपरगाव तालुक्यात या आपल्या मतदारसंघाचे जे लोकप्रतिनिधी आहे यांनी आईलाबाई होळकरच्या नावाखाली कमी कमी एखादी धर्मशाळा काढावं अशी मी माझ्या धनगर बांधवांच्या वतीने विनंती करतो. कारण की शासनाला पाठवण्याची दक्षता घेत आहोत. धन्यवाद. योगेश डोखे, 24 तास, कोपरगाव. नागेबाबा मल्टीस्टेटच्या वर्धापन दिनानिमित्त नागेबाबा मल्टीस्टेट तसेच अजब प्रकाशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं पुस्तकांचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये कोणतंही पुस्तक फक्त 70 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. 23 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर पर्यंत हे प्रदर्शन असणार आहे. एक पुस्तक 100 मित्रांच्या समान असतं, त्यामुळे प्रत्येकानं पुस्तकांशी मैत्री करून एकमेकांना पुस्तकं भेट दिली पाहिजेत, असं प्रतिपादन विभागीय पोलीस उपाधीक्षक मंदार जवळे यांनी केलंय. नागेबाबा मल्टीस्टेटच्या वर्धापन दिनानिमित्त नागेबाबा मल्टीस्टेट तसेच अजब प्रकाशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं पुस्तकांचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. नेवासा येथील मोहिनीराज भक्त निवासमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मंदार जवळे हे होते. सेवानिवृत्त शिक्षक संपतराव ताठे, नानासाहेब केदारी, एनडी शेख, ज्येष्ठ नागरिक पाराजी अदमाने, पत्रकार शंकर नामदे, पत्रकार चंद्रकांत दरंदले यावेळी उपस्थित होते. नागेबाबा मल्टीस्टेटच्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये अजब प्रकाशन आणि पतसंस्थेच्या वतीनं अतिशय कमी किमतीमध्ये म्हणजेच 70 रुपयामध्ये कोणतंही पुस्तक खरेदी करा हा उपक्रम राबवला जातोय. या प्रदर्शनाचं हे 3रं वर्ष आहे. अगदी झेरॉक्सच्या भावामध्ये देखील शक्य होणार नाही अशी संस्कारपर शैक्षणिक तंत्रज्ञान विषयक सामाजिक पुस्तकं या प्रदर्शन मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
हे प्रदर्शन 23 ऑगस्ट ते 16 सप्टेंबरपर्यंत नेवासासह राहुरी, कोपरगाव, अहमदनगर, श्रीरामपूर, जामखेड, सिन्नर, श्रीगोंदा, संगमनेर, शेवगाव, आष्टी या ठिकाणी भरवण्यात आले आहेत. नागेबाबा पतसंस्थेच्या सहकार्यानं ग्रामीण भागामध्येही वाचकांना अशा प्रकारची स्वस्त पुस्तकं उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रकाशनाचे मनोज साळुंके यांनी नागेबाबा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री कडूभाऊ काळे यांचे अभिनंदन करून आभार मानलेत. या प्रदर्शनाचा परिसरातील वाचक आणि विद्यार्थ्यांनी भरपूर लाभ घ्यावा असं आवाहन देखील यावेळी त्यांनी केलं. यावेळी सर्व मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. दत्तात्रय शिंदे यांनी सर्वप्रथम 10 पुस्तकं खरेदी करून या प्रदर्शनामधील पुस्तकांच्या विक्रीला सुरुवात केली. नागेबाबा पतसंस्थेचे शाखा अधिकारी बाळासाहेब टिक्कल, चेतन धनवटे, सुभाष पठारे, ॲडव्होकेट मनोज हार्दे यासह ग्राहक मोठ्या संख्येनं यावेळी इथे उपस्थित होते. नागेबाबा पतसंस्थेच्या सलबतपूर शाखेचे शाखाधिकारी एकनाथ नांदे यांनी यावेळी प्रास्ताविक केलाय. टाकळीभान शाखेचे शाखा अधिकारी बापूसाहेब तुपे यांनी सूत्रसंचालन केले, तर शेवटी रिजनल ऑफिसर यशवंत मिसाळ यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानलेत. एक शब्द आला की वाचन संस्कृती रुजवून, मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन वाचन संस्कृती नाही, किंबहुना आपली जी संस्कृती आहे, जी संस्कृती आपल्याला जितका मोठा इतिहास आहे, ती संस्कृती पुढे नेण्याचं काम हे ग्रंथ करत असतात. आणि अशा पद्धतीने ग्रंथ प्रदर्शन करून ती संस्कृती समाजापर्यंत पुन्हा रुजवण्याचं काम नागेबाबा परिवार करतो. म्हणजे कुठेतरी आपल्या ज्या संस्कृतीचा इतिहास आहे, खूप मोठी संस्कृती आहे, ती संस्कृती पुन्हा टिकवण्यासाठी, त्याच्यामध्ये पुन्हा प्रगती करण्यासाठीचं काम हे या माध्यमातून होत आहे. ग्रंथांचं महत्त्व किती आहे हे सगळ्यांनी सांगितलं. आता खूप ज्येष्ठ मान्यवर आहेत, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ग्रंथाचं महत्त्व सांगितलं. डॉक्टर APJ कलाम यांचं एक वाक्य आहे, एक ग्रंथ म्हणजे 100 मित्रांसारखा असतो. ग्रंथ कधी खोटं सांगत नसतो. तुम्ही बघा, आज आत्मचरित्र आहे, शेख सरांनी उदाहरण दिलं भगवद्गीतेचं, ते विचार आजही समाजात टिकून आहे. त्या विचारांचं महत्त्व आजही तितकंच समाजाला. सामाजिक परिस्थिती अनेक बदलली, म्हणजे आपण तर पिढ्यांचा विचार करतो, मागच्या पिढ्या. आता तुमचं इंटरनेट आहे, अनेक माध्यम आले, परंतु आजही जे पुस्तक आहे आणि जे ग्रंथ आहे त्याचं जे महत्त्व आहे ते आजही तितकंच टिकून आहे. आणि ग्रंथ प्रदर्शन असेल किंवा पुस्तक प्रदर्शन असेल, हा एक लेखक आणि वाचक यांचा एक संगम असतो. आणि लेखकांचे विचार बऱ्याच वेळा आपण पुस्तकांच्या दुकानामध्ये जातो, बऱ्याच वेळा आपल्याला माहित पण नसतं की या विषयावर इतकी पुस्तकं अवेलेबल आहे. आपण काय करतो, पुस्तकांमध्ये आपल्याला जे माहितीचं पुस्तक आहे ते पुस्तक जातो, मागतो आणि वाचतो. परंतु अशा पुस्तकांच्या, अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला समजतं की कितीतरी चांगल्या पद्धतीचं साहित्य आपल्यामध्ये उपलब्ध आहे, अनेक विषयांवर लिहिलेलं आहे. हे आपल्याला जेव्हा प्रदर्शनामध्ये येतो तेव्हा आपल्याला कळतं. शंकर नामदे, C24 तास, नेवासा. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. अहमदनगरमध्ये धनगर समाजाच्या वतीने पारंपरिक वेशभूषेमध्ये आंदोलन. शिवसेनेचे आमदार रायमुलकर यांच्या समोर कार्यकर्त्यांनी कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा व्हिडिओ झालाय व्हायरल. अहमदनगर शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य, खड्ड्यांची पूजा करून करण्यात आले आगळं वेगळं आंदोलन. आणि नेवासा शहरामध्ये गेल्या 10 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद. लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारांमुळे हा प्रकार घडतोय, उपनगर अध्यक्ष नंदकुमार पाटील यांचा आरोप. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.